महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सरजेकोट हे किल्ले बांधले। मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे। या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला। नव्याने पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या या राजकोटच्या किल्ल्यावरती आता आपण जात आहोत। राजकोट किल्ल्यामुळे जमिनीवरील हल्ल्यांपासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत होते। आणि आपण हे मावळे पाहतोय, जिवंत भासणारी ही कलाकृती आपलं लक्ष वेधून घेते। सुशोभित केलेलं राजकोटचं हे प्रवेशद्वार अतिशय मनमोहक वाटतं। महापुरुष देवतांचे दर्शन घेऊन किल्ल्यातून आतमध्ये शिरताच प्रवेशद्वारापासून ते हे मंदिर आणि सभोवतालचा सर्व परिसर इथे पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे। राजकोट किल्ला हा सिंधुदुर्गचा उपदुर्ग म्हणून ओळखला जातो। महाराजांनी या राजकोट किल्ल्याची उभारणी 1664 ते 1667 च्या दरम्यान केली। सन 1766 मध्ये इंग्रज आणि करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी